होळीचा जो हा सण आहे वर्सोवामधील कोळीवाड्यात गेली कित्येक वर्ष साजरा होते। मात्र जशी ही परंपरा गेली कित्येक वर्ष जपली जाते तर ही परंपरा जपण्याचा जो विडा आहे तो या कोळीवाड्यातल्या तरुणांनी हाती घेतलाय। तरुण देखील तितक्याच उत्साहात आणि जोशात या मिरवणुकीत असू दे किंवा या सणात असू दे या सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत खरं तर ही तरुणी आहे। काय सांगशील, खूप सुंदर दिसते तू आणि हे जे काही सजलेली आहे एक तरुणी म्हणून खरं तर कोळीवाड्याचा हा जो सण आहे पारंपरिक तो पुढे नेताना काय जोश काय उत्साह तुझ्या मनात आहे? खूप बरं वाटतंय आणि वर्षातून एकदा आम्हाला असं सजायला भेटतं आणि खूप भारी वाटतं। वर्षभर आम्ही यासाठी सजण्यासाठी खूप वाट बघतो आणि हा मान फक्त मटकी मिरवणुकाचा वर्सोवात मांडवी गल्ली आणि बाजार गल्ली फक्त दोनच गल्लींचा असतो, पण आम्ही खूप एक्सायटेड असतो याच्यासाठी। मिरवणुकीसाठी तू एक्साइटेड आहेस, जसं तू सांगितलं किती वर्षांपासून तू या मिरवणुकीत सहभागी होतेस आणि दरवर्षी हा उत्साह वाढतच चाललाय? हो, आणि मी तरी आता सध्या 3-4 वर्ष झाले, पण माझ्या आधीपासून म्हणजे माझ्या मम्मीच्या आजी लोकांपासून ही मिरवणूक खूप आधीपासूनच आहे, पण मी आत्ताच ह्याच्यात सहभागी होते, पण खूप भारी वाटतं। यंदाचा होळीचा हा सण लोकशाहीची संपूर्ण टीम या वर्षी वर्सोवा येथील कोळीवाड्यात साजरी करते आणि जसं मी आधीही म्हणाले होते की या कोळीवाड्यात खरं तर पारंपरिक मातीच्या मडकी या डोक्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात येते। महिला आपण पाहू शकता की कशा प्रकारे अतिशय नटून थटून वेगवेगळ्या पद्धतीत त्यांनी या ठिकाणी पोशाख जो आहे हा परिधान केलेला आहे आणि पारंपरिक वेशभूषा कोळीवाड्यात आपण पाहतोय कशा प्रकारे महिलांनी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या या ठिकाणी परिधान केलेल्या आहेत। पारंपरिक कोळी पोशाख ज्याला आपण बोलतो, नऊवारी साडी तर असतेच मात्र त्याला आधुनिक टच देखील देण्यात आलेले आहेत। महिला अगदी वृद्ध महिलांपासून ते लहानग्या मुलींपर्यंत या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांनी या मातीच्या मडक्या ज्या आहेत त्या आपल्या डोक्यावर घेतलेल्या आहेत। खरं तर ही मिरवणूक अतिशय महत्वाची मिरवणूक आहे, कारण दरवर्षी महिला ज्या आहे आतुरतेने होळी या सणाची खरं तर वाट पाहत असतात की कधी हा सण येईल आणि त्यांना पुन्हा एकदा सजण्याची जी संधी आहे ती मिळणार आहे। कारण महिलांना काय हवं असतं प्रेक्षक हो, सजण्याची संधी। सजणं हे महिलांना अतिशय प्रिय असतं आणि पाहू शकता की किती सुंदर पद्धतीने महिला या ठिकाणी सजलेल्या आहेत। वेगवेगळ्या रंगाच्या साड्या त्यांनी परिधान केलेल्या आहेत। डोक्यावर जर आपण मडक्यांबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या प्रतिकृती या मडक्यांमध्ये केलेल्या आहेत। खरं तर लॉबस्टर आपण या इथं पाहू शकता की लॉबस्टरची मडकी इथे यांनी घेतलेली आहे। 75 वर्ष झाली आमची रॅली निघते, खूप चांगलं वाटतं आम्हाला आणि उत्सव असतो आम्हाला होळीचा। होळी उत्सव म्हणजे आमचा कोळ्यांचा मोठा सण, कोळ्यांचा मोठा सण म्हणून आम्ही होळी उत्सव एकदम एन्जॉय करतो। खूप छान दिसताय तुम्ही आणि सगळ्याच महिला खूप छान दिसतायत। खूप मेहनत घेतलेली आहे तुम्ही सजण्यासाठी। आम्ही पारंपरिक ड्रेस करतो पूर्वीपासून। पूर्वीपासून आहे आमचं असंच असते आणि पूर्वीपासून हे आमचं चालत आलेलं आहे, असंच आम्ही करतो पूर्वीपासून। या ज्या मातीच्या मडगी आहेत ज्या तुम्ही डोक्यावर घेता त्याचं काय महत्व आहे? त्याचं पण महत्व आहे। ऍक्च्युली त्या 4 घ्यायचे असतात मातीची मटकी आणि ते होळीत अर्पण करायचे असतात। याचं खूप महत्व आहे। त्याच्यावर नारळ असतो, तो म्हणजे होळीला अर्पण करायचं असतं। जेव्हा तुम्ही नारळ अर्पण कराल होलिका मातेला तेव्हा काय मागणी होलिका मातेला मागाल कोळीवाड्यासाठी? आम्ही कोळीवाड्यासाठी हेच मागू, देवा आमच्या बोटी चालू राहू दे, बोटीला मावरं जास्त मिळून दे आणि बोटीचा धंदा कमी होत चालला तो अजून वाढू दे, हीच आमची होळी मातेला मागणी आहे। ही सुंदरता आहे आपल्या सणांची। खरं तर या सुंदरता जी आहे ती जपण्याचा प्रयत्न कुठेतरी कोळीवाड्यात देखील केला जातोय। बरं, या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या अतिशय सजलेल्या आहेत जसं मी सांगितलं। अगदी वृद्ध महिलेपासून लहान लहान मुली आणि तरुणी देखील या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आहेत। एकापेक्षा एक सुंदर सुंदर साड्या, सुंदर सुंदर मेकअप आणि नटून थटून या महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। काय सांगाल, किती उत्साह आहे मिरवणुकीत सहभागी होण्याचा? आम्हाला लय उत्सव आहे, लय आनंद झालेला। हे वर्षांनी एकदा येते पण आम्हाला एकदम आनंद वाटते। तयार व्हायला लय आनंद होते वर्षामागे। आधीपासून तयारी सुरू करता? हो, 4-5 दिवस अगोदर काय ती लगेच तयारी होते आमची। 4-5 दिवस अगोदर तयारी करायला लागते, पण आमच्या मनाला समाधान वाटते असं झालं काय। या मडकीचं जसं त्यांनी महत्व सांगितलं की नारळ असतो तो अर्पण केला जातो, तुमच्या या
हो तसंच सेम त्यांचं केलं तसंच आम्हाला नारळ उत्पन्न करायला लागते त्याच्यात. हां चला थँक्यू. तर महिला अतिशय उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी होतात आणि काही क्षणातच खरं तर मिरवणूक जशी आत्ताच सुरू झालेली आहे, काही क्षणानंतर जे वाद्य या ठिकाणी वाजवलं जातं त्या वाद्याच्या तालावर खरं तर या महिला थिरकणार आहेत आणि त्याचा देखील उत्साह आपण पाहणारच आहोत. शिमगा म्हटलं तर जो उत्साह असतो तो शिगेला पोहोचलेला असतो आणि कोळीवाड्यात खरं तर शिमगा हा कोकणात साजरा केला जातो. कोळीवाड्यातला जो होळीचा सण आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे. कोळीवाड्यात खरं तर वर्सोवातील कोळीवाड्यात लोकशाहीची टीम आलेली आहे आणि या ठिकाणी वाजंत्री जे आहेत पारंपरिक वेशभूषा तुम्ही इथे परिधान केलेली आहे. काय सांगाल, ब्रास बँडचा उपयोग इथे केलेला आहे, खरं तर डीजेचा अजिबात वापर या मिरवणुकीत करण्यात येत नाहीये. तुमची या बँडचं नाव काय आणि याचे वैशिष्ट्य काय? बँडचं एकविरा बँडचं नाव आहे आणि आम्ही बाप दादापासून आम्ही कोळी उत्सवमध्ये आम्ही आमचा भुजा असे आहे की आम्ही दरवर्षा पारंपरिक आमची भुजा आहे का आम्ही एक कोळी नृत्य करूनशी आम्ही आमचे होळी शिमगा सण करूनशी आम्ही वाजत गाजत आमच्या मटकी मिरवणूक नेऊनशी आमच्या गावात फिरवतो आणि आगली जाऊन आमच्या होळी जाऊन आगनीला आग लावूनशी आम्ही त्याचा आनंद घेतो. 2 शब्द विजय कालते बोलणार. मी काय म्हणतो, हा आता उत्सव नाहीतरी आम्हाला बरीच वर्ष झाली, म्हणजे 53-54 वर्ष झाली हा बाजार गली कोळी जमात संस्थेचा हा महिलांना एवढा उत्सव देतो आम्ही का दरवर्षी आम्ही मटकी मिरवणूक काढतो. याला 54 ते 55 वर्ष झालेली आहेत. अजून पण पारंपरिक आमचा तो सण साजरा करतो. पण प्रत्येक होळीला आम्ही अंगणा एक आटा मारून जातोय समज आणि मग होळीला आम्ही तिकडे जातोय. सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं तर वर्सोवातील कोळीवाड्यात होळी सणानिमित्त डीजेचा उपयोग मिरवणुकीसाठी करण्यात येत नाही तर पारंपरिक ब्रास बँडचा उपयोग केला जातोय. आणि महत्वाचं म्हणजे जे वाजंत्री आहेत तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे पारंपरिक वेशभूषा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि होळी या सणाचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. तर पाहिलं मंडळी, महाराष्ट्राचं सौंदर्य. आपल्या राज्यात वेगवेगळ्या जाती, धर्म आणि संप्रदायाची लोक राहतात आणि जितक्या वेगवेगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी राहतात तितक्याच वेगवेगळ्या पद्धतीने परंपरेने जे आपले पारंपरिक सण आहेत ते साजरे होत असतात. खरं तर यावर्षी होळी या सणाच्या निमित्ताने आपण मुंबईतील वर्सोवा या ठिकाणी कोळीवाड्यात आलो होतो आणि कोळी बांधवांसोबत त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परंपरेनुसार कशा प्रकारे ते होळीचा सण साजरा करतात हा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि एवढंच नाही तर त्यांच्याच रूपात खरं तर त्यांच्या पद्धतीत त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सामावून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि हा प्रयत्न लोकशाहीच्या प्रेक्षकांना आवडला असेल अशीच अपेक्षा आम्ही करतो. खरं तर या लोकशाहीच्या होळी विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.